राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण 5 निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। शेतकऱ्यांचे 65 दिवसांपासूनचे रब्बी धानाचे चुकारे अडले। बळीराजा अडचणीमध्ये सापडलेला असून शासनाचे दुर्लक्ष होते। चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना बसतोय फटका। 1.5 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावरती धान्याऐवजी 2.5 कोटींची रक्कम जमा करण्यात आलेली आहे। एपीएल म्हणजेच केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थी असून हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1,46,000 शेतकरी लाभार्थ्यांना मिळणार रक्कम। अकोला जिल्ह्यातील आतापर्यंत 31,000 रेशन कार्ड धारकांची पडताळणी बाकी असून मोफत धान्याच्या लाभासाठी अपात्र रेशन कार्डांची संख्या अधिक आहे। बसवराजच्या एन्काउंटरनंतर माओवाद्यांचा नवा मोहरा, हिडमाकडे दंडकारण्याचे नेतृत्व। समृद्धी महामार्गावरती 30 लाख झाडे कशी लागणार, वन विभागाच्या बेडकाढू धोरणामुळे अडचणी निर्माण। अजित पवार यांना दादागिरी अंगलगट आली। सविस्तर प्रकरण काय आहे आपण समजून घेऊया। आधी फोन करून झाप झापले, तुम पे ॲक्शन लूंगा, इतनी डेअरिंग तुम्हारी, असं अजित पवार म्हणाले। नंतर एक्सवरून म्हणजेच ट्विटरवरून करावा लागला खुलासा। महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे, असे ते यावेळी म्हणाले। 400 किलो आरडीएक्ससह 14 पाकिस्तानी देशामध्ये घुसले। मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपवरती आली धमकी। विभागामधील 4 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये मोठी घट झालेली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मात्र 41,826 हेक्टरमध्ये वाढ झालेली आहे। बनावट शेतकरी दाखल्यासह केलेले जामीन खरेदी व्यवहार आता रद्द होणार। अमळनेर तहसीलदारांनी केल्या जमिनी सरकार जमा। महिनाभरामध्ये अकोला जिल्ह्यातील 18,000 लाडक्या बहिणींची चौकशी पूर्ण करण्यात आली। शासनाकडे लवकरच पाठवण्यात येणार अहवाल। काटेपूर्णा धरणाचे 8 गेट उघडले। 384.46 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरणामधील जलसाठा हा 96.42% असून पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला। अतिवृष्टीचा तडाखा, संत्रा उत्पादक शेतकरी सापडले संकटामध्ये। अकोट तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून आलेले आहे। विशेषतः उमरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या संत्रा पिकांवरती याचा गंभीर परिणाम झाल्याचे सुद्धा दिसून आलेले आहे। दानापूर खुर्द रस्त्याविना विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचे होत आहेत हाल। नदीकाठच्या धोकादायक मार्गावरूनच ये जा करावं लागतंय। अर्ज निवेदनांची दाखल नाही। आता भूसंपादन व वाढूपास सुद्धा होणार ऑनलाईन प्रणालीकडे प्रशासनाचे पाऊल। समाधान शिबिरामधून 5,000 नागरिकांना मोठा दिलासा। आवास मंजूर झाले, कारभारणीचा गृहप्रवेश त्यामध्ये कधी होणार? प्रधानमंत्री आवास योजना अनुदान वेळेवरती मिळत नसल्याने अडचणी निर्माण होतात। जुलैपर्यंत 292 घरकुले पूर्ण झाले। सोन्यासोबतच चांदीही सामान्याच्या हाताबाहेर गेलेली आहे। मागणीवरती परिणाम झालेला असून सराफ बाजारामध्ये व्यवहार घटले। अवघ्या 15 दिवसामध्ये सोन्याचा भाव हा लाखांच्या वरती गेलेला असून चांदीचा दर सुद्धा किलोमागे 1.25 लाख रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। मुलाचे आधार प्रमाणीकरण केले का? अन्यथा योजना विसरा। आधार कार्डामध्ये नावे, जन्मतारखेमध्ये चुका, UDISवरील नोंदणीच धरली जाणार ग्राह्य। पंचनामे अपूर्णच असून आणखी 24,000 हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। निसर्गाचे दुष्टचक्र हे कायमच सुरू असून वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी हे अडचणीमध्ये सापडलेले आहे। आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांद्वारे केली जाते मागणी। वाशिम जिल्ह्यातील प्रकल्प हे ओव्हरफ्लो झालेले असून पिण्याच्या पाण्यासह रब्बीची सुद्धा झाली सोय। एकबुर्जी प्रकल्प तसेच सोनल प्रकल्प हा 100% भरलेला आहे। अडाण प्रकल्प 87.46% भरला। लघु प्रकल्प सुद्धा ओसंडून वाहू लागले। मालेगावातील बहुतांश तलाव हे ओव्हरफ्लो, पाण्याची समस्या दूर झालेली आहे। सर्वच तलाव 100% भरलेले असून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे। जळगाव जिल्ह्याची केळी घेणार जागतिक स्तरावरती झेप। क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये केळीचा समावेश करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी 100 कोटींची मदत केली जाणार असून शेतकरी तसेच संस्थांना यामुळे मोठा फायदा होणार आहे। वर्षभरामध्ये जळगाव जिल्ह्यात 23 स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले। 8 परवाने रद्द झालेले असून तर 7 जणांची अनामत गेली जप्त।
पितृ पंधरवडा हा सोमवारपासून सुरू होणार आहे. 8 सप्टेंबरपासून महालयरंभ, 21 रोजी सर्व पित्री अमावस्या. बनावट शेतकरी दाखल्यांच्या आधारे खरेदी केलेल्या जमिनींचे व्यवहार रद्द करण्यात आलेले आहे. अंमळनेर तहसीलदारांनी जमिनी केल्या सरकार जमा, हेराफेरी करून व्यापाऱ्यांनी घुसवली होती नावे. नाफेडच्या माध्यमातून तांदूळ, पीठ आणि कांदा विक्रीसाठी वाहनांना हिरवा झेंडा देण्यात आलेला आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी सहकारी ग्राहक भंडाराच्या माध्यमातून विक्रीचा प्रयत्न केला. कसगाव केटीवेअरमधून होते पाणी गळती, पाट्या दुरुस्त करण्याची केली जाते मागणी. परिसरातील शेकडो हेक्टर जमिनी याच्या पाण्यावरती अवलंबून, हंगामापुरता दिलासा मिळावा. ऑनलाईन विवाह नोंदणी होईना, ऑफलाईन काम चालेना, कारण शासनाने विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आदेश दिलेले आहेत. महागाईने मोहरला आंबे मोहर, तब्बल 150 रुपये किलोचा दर. आवक कमी व मागणी जास्त असल्याचा होतोय परिणाम. इतरही तांदळाचे दर आता सध्या वधारले आहे. शिरपूर परिसरामध्ये पूरग्रस्तांना मोठा दिलासा, 42 जणांना सरकारी प्लॉटचा ताबा देण्यात आला. शेतकऱ्यांचे पीक तरारलं, मात्र ते वन्य प्राण्यांनी तुडवलं. भरपाई कुठे मागणार? वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये पिकांसह जनावरे दगावली. भरपाई मिळण्यासाठी शासनाकडून आता मदत जाहीर केली गेलेली आहे. नुकसान भरपाईचे निकष काय आहेत बघा. शेतकऱ्यांनी तक्रार करणे आवश्यक असणार आहे. कागदपत्रे व फोटो तयार ठेवणे आवश्यक असणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमामधून पाठपुरावा करणे हे भरपाई लवकर मिळण्यासाठी उपयुक्त ठरते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये संततधार सुरूच असून नदी नाल्यांना पूर आलेले आहे. दरड सुद्धा कोसळली. नवापूर, अक्कलकुवामध्ये मुसळधार पाऊस. विनापरवाना कृषी सेवा केंद्र चालवण्यावरती गुन्हा दाखल केला जाणार. नंदुरबार तालुक्यामध्ये कृषी विभागाची कारवाई सुरू. तुमच्या गावामधील ग्रामपंचायतीने कुठे आणि किती पैसा खर्च केला हे तुम्हाला आता मोबाईलवरती कळणार. ई ग्राम स्वराज पोर्टलवरती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. खर्डा परिसरामध्ये पावसाची उघडीप, उडीद मूग काढणीची कामे आता सुरू झालेली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा. किलोला 7 रुपयांचा दर मिळतोय. एकरी खर्च लाखांच्या पार झालेला असून उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे. झालेला खर्च निघणेही आता मुश्किल झालेला आहे. 4 आठवड्यानंतर बेदाण्याचा लिलाव झालेला असून 2,67,65,000 रुपयांची उलाढाल झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दर 411 रुपये. बेदाणा उत्पादक समाधानी. न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ. भारत रशियासोबतचे संबंध संपले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका. रशियाकडून तेल खरेदी ही सुरूच राहील, सीतारामन म्हणाले. तसेच अमेरिकेने भारताला धमक्या देऊ नयेत, पुतिन यांचा इशारा. सामान्य नागरिकांना जीएसटी कपातीचा लाभ मिळणे हे गरजेचे आहे, निर्मला सीतारामन म्हणाले. लाभ न देणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा केला जाईल. आतापर्यंत 99% वस्तू 5 ते 18% कर श्रेणीमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहे. बांगलादेश 117 वर्षानंतर उघडणार दर्याई नूर हिऱ्याची तिजोरी. दक्षिण भारतातील गोवळकोंडा खाणीमध्ये सापडला होता 26 कॅरेटचा हिरा. सुमारे 114.5 कोटी रुपये त्याची किंमत आहे. दिल्ली एनसीआरमध्ये पुराचे पाणी घुसलेले असून यमुना धोक्याच्या पातळीवरती आहे. राजस्थान, पंजाबला पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. जीएसटी सुधारणेमुळे अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होणार असून एसबीआयचा अहवाल 48,000 कोटींवरती उलाढाल ही शक्य आहे. राज्यामधील 6 शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शिक्षकांचे योगदान हे भारताला महासत्ता बनवेल, द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. शिर्डीमध्ये भाविकांसाठी 4 एकरामध्ये मोफत पार्किंगची सुविधा केली जाणार. साईबाबा संस्थांचा मोठा निर्णय. वाहनांची गर्दी आता कमी होणार. मंदिर परिसरामध्ये नो व्हेकल झोन करण्याची तयारी सुरू आहे. विमा हप्त्यामध्ये मिळेल 9,900 कोटी रुपयांची सवलत. आयुर्विमा, आरोग्य विम्यामधील जीएसटी रद्द करण्यात आलेला असून कर सवलतीचा संपूर्ण लाभ विमाधारकांना देण्याची मागणी केली जाते. 8 पदरी हरित वाढवण महामार्गासाठी निविदा तयार करण्यात आलेली असून महामार्गासाठी 2,575 कोटी रुपये अंदाजित खर्च गृहीत धरण्यात आले. ऊस उत्पादकांची 5 वर्षांमध्ये पिछेहाटच. उत्पादन खर्च वाढला, शेतीही तोट्यामध्ये. सरकारने दिले, मात्र कारखानदारांनी काढून घेतले, कारण अशी आहे वाढत गेलेली FRP.
राज्यामध्ये अतिवृष्टी बाधित क्षेत्रांचे पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये असून बाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. तसेच राज्यामध्ये 14,44,749 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झालेली आहे. लक्ष्मण हाकेंची अजित पवार शरद पवारांवरती जोरदार टीका. बारामतीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा मेळावा. त्या रक्तरंजित इतिहासाचे वैराग साक्षीदार असून महाराष्ट्राला दिला रोजगार हमीचा कायदा. आज मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. भोजापूर डावा कालवा दोडी शाखेची होणार दुरुस्ती. वाहन क्षमता वाढणार. क्रीडा मंत्री कोकाटे यांच्या प्रयत्नामधून 14.46 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध. घर मालमत्ता खरेदीचे आता स्वप्न महागणार. नोंदणी शुल्कामध्ये 1 ते 2% वाढ झालेली असून सर्वसामान्यांसह बांधकाम क्षेत्रामधून नाराजीचे सूर. गंगा कल्याणमधील अडथळे हटविणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती पार पडलेली असून निवड प्रक्रिया होणार सुलभ. हाल सिद्धनाथकडून नदीकाठावरील ऊसाची पाहणी करण्यात आली. पुराच्या पाण्यामध्ये नुकसान झालेले असून ऊस विकास विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. निकृष्ट कामामुळे भोकरगाव येथील बांधारा कोसळला. 70 लाखांचा निधी पाण्यामध्ये गेला. ठेकेदार प्रशासनाचा हलगर्जीपणा. शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त. निराधाराच्या संचिकांना मंजुरीची प्रतीक्षा. 3,500पेक्षा अधिक प्रस्ताव पडून असून अनुदान मिळवण्यासाठी ज्येष्ठांच्या खेट्या. वैजापूरच्या 92 गावांमध्ये 1200 नोंदी. मराठा आरक्षण. तालुक्यामध्ये प्रशासनाकडून 9,000 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 16व्या दिवशी उघडेस. धरणामध्ये 99% साठा असून गोदावरीमध्ये 9,432 क्युसेक पाण्याचा विसर्ग. अतिवृष्टीग्रस्तांसाठी विशेष पॅकेजची मागणी केली जाते. नायगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन करण्यात आले. 206 गावांमधील पिकांना अतिवृष्टीचा बसला फटका. बीड शहरामध्ये तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांमधून होत आहे मागणी. पाटबंधारे विभागामुळे जळकोट तालुक्यामधील शेतकऱ्यांचे होते ससे होलपट. सिंचन शाखेसाठी मारावे लागतायत वाढवणाला खेटे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून 15 दिवसांमध्ये 471 प्रकरणे मागे घेण्याचे गृह विभागाचे निर्देश. महाराष्ट्र हा कर्जाच्या खाईमध्ये. वडट्टीवार म्हणाले, मराठा आरक्षण GRचा अर्थच कळत नाही. विदर्भामध्ये पावसाचे धुमशान सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. इरईचे 7 दरवाजे उघडलेले असून उभे पिके पाण्यामध्ये गेली. वाशिममध्ये ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.